नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न आपण संदर्भ आणि स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती आणि जिल्हा परिषद भरती अशा सर्व सरळ सेवा स्पर्धासाठी हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत आपल्याला हे नेहमी परीक्षेत विचारले जाणारे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. आपल्याला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करायचं आहे. त्यावरती आपण डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची PDF पोस्ट करत असतो. सोबतच मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला प्रश्न पहिला आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहा, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओत होईल. तर संत तुकडोजी महाराज यांची समाधी आहे या ठिकाणी, लक्षात ठेवायचे मोजरी. तर मोजरी हे जे आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे मोजरी. कधी कधी मित्रांनो प्रश्न आपल्याला अल्टरनेट विचारला जातो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी अमरावती जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? लक्षात ठेवायचे मोजरी हे नाव लक्षात ठेवा आणि जिल्हा आहे याचा अमरावती. पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा आहे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे माथेरान थंड हवेचं ठिकाण. तर मित्रांनो, जेवढे काही महाराष्ट्रातले आपले महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण, तर महाबळेश्वर आणि पाचगणी हे जे आहे हे साताऱ्यामध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला थंड हवेचं ठिकाण आणि जिल्हा विचारला जाऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक डिस्ट्रिक्टनुसार हे पाहून घ्यायचं आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी हे साताऱ्यामध्ये आहे. लोणावळा खंडाळा पुण्यामध्ये आहे. म्हैसमाळ जे आहे हे औरंगाबाद जिल्ह्यात आहे. माथेरान रायगडमध्ये, चिखलदरा अमरावतीमध्ये, अंबोली आणि हे आहे सिंधुदुर्गमध्ये, तोरणमाळ जे आहे ते आहे नंदुरबारमध्ये, पन्हाळा कोल्हापूरच्या ठिकाणी, भंडारदरा अहमदनगर आणि नरनाळा हे जे आहे अकोल्यामध्ये आहे. जे काही महत्त्वाचे राज्यातील आपल्या थंड हवेचे ठिकाण आहेत आणि त्यांचा जिल्हा कोणता आहे ते देखील आपण पाहिलेला आहे. मित्रांनो, हा प्रश्न जो आहे हा आपण नोट करून घेऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता. तर प्रश्न तिसरा आहे, जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर दुसरा क्रमांक जो आहे हा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात भारताचा आहे. लक्षात ठेवा, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारताचा जगात कितवा दुसरा क्रमांक आहे? तर पहिल्या क्रमांकावरती चीन आहे. या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की पहिला देश चीन आणि दुसरा जो आहे तो आहे इंडिया. तर मित्रांनो, सध्याचे जे काही लोकसंख्या वाढीचं प्रमाण आहे याला जर आपण लक्षात घेतलं तर 2025 पर्यंत भारताचा पहिला क्रमांक होऊ शकतो, म्हणजे चीनला पाठीमागे टाकून भारत जो आहे हा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावरती येऊ शकतो. तर यामध्ये जगात सर्वाधिक लोकसंख्या असणारे जे इतर देश आहेत ते देखील पाहणार आहोत. तर पहिला क्रमांक तो आहे चीनचा, दुसऱ्या क्रमांकावरती आहे भारत, तिसऱ्या क्रमांकावरती आहे अमेरिका, चौथ्या क्रमांकावरती आहे इंडोनेशिया, पाचव्या क्रमांकावरती आहे ब्राझील आणि या ठिकाणी सातवा जो क्रमांक आहे हा जगामध्ये भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा क्रमांक आहे. लक्षात ठेवायचे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 7व्या क्रमांकाला आहे भारत आणि लोकसंख्येच्या दृष्टीने जगात 2ऱ्या क्रमांकाला आहे. पहिला देश विचारला तर पहिला आहे चीन. यानंतरचा प्रश्न आहे पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये उत्साहाने साजरा करण्यात येतो? मित्रांनो, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर पोंगल हा जो सण आहे हा कोणत्या राज्याचा किंवा कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर तामिळनाडू या राज्यामध्ये. तर मित्रांनो, जेवढे काही भारतातील महत्त्वाचे राज्य आणि त्यांचे सण जे आहेत आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर इम्पॉर्टंट नोट्समध्ये यामध्ये पोंगल हा जो सण आहे हा तामिळनाडू राज्याचा महत्त्वाचा सण आहे. या ठिकाणी आंध्र प्रदेश आहे, तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये ब्रह्मोत्सव तसेच उगाडी म्हणजेच तेलुगू नववर्ष साजरे केले जातात. सोबतच केरळ राज्य, केरळमध्ये विशू आणि अल्पशी उत्सवम. विशू म्हणजे काय आहे तर केरळचं नववर्ष आणि अल्पशी उत्सवम म्हणजे पद्मनाभ स्वामी जे आहेत त्यांच्या मंदिरामध्ये देवतांच्या वर्षाचं स्नान विधीचा हा कार्यक्रम असतो त्याला म्हटलं जातं अल्पशी उत्सवम. यानंतर गोवा राज्य आहे, तर गोवा राज्यामध्ये मांडव महोत्सव आणि चिखलकलो हे जे सण आहेत हे साजरे केले जातात. तर मांडव महोत्सव म्हणजे काय आहे तर हा एक नृत्याचा प्रकार आहे. ज्या ठिकाणी लोक आहेत ते मांडो या नावाचे एक नृत्य, लक्षात ठेवायचे, गोव्याचं नृत्य आहे मांडो आणि हे जे नृत्य आहे हे साजरा करतात किंवा सादर करतात म्हणजे तो असतो मांडव महोत्सव. आणि चिखलकलो हे जे आहे हा गोव्याचा मान्सून चिखलोत्सव असतो, लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू पोंगल.
प्रश्न 5वा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावरती राहू शकतात? पहा, जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याचे जे न्यायाधीश आहेत ते वयाच्या कितवं त्यांचं वर्ष होईपर्यंत आपल्या पदावरती काम करू शकतात? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर वयाच्या 65व्या वर्षापर्यंत. पहा, 65व्या वर्षापर्यंत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश जे आहेत हे पदावर राहू शकतात. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6वा आहे, राज्यघटनेतील कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? पहा, घटना दुरुस्तीशी संबंधित असणारं कलम. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर कलम 368. मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, तर कलम 368 जे आहे हे घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. या ठिकाणी कलम 370 जे देण्यात आलेलं आहे, पहा, कलम 370 जे आहे हे जम्मू काश्मीर या राज्याबाबतचं विशेष कलम होतं. लक्षात ठेवा, जम्मू काश्मीरचं विशेष कलम होतं, जे की 3 वर्षापूर्वी ते रद्द करण्यात आलेलं आहे. कलम 370. प्रश्न 7वा आहे, जिल्हा परिषदेच्या प्रमुख प्रशासकीय अधिकारी खालीलपैकी कोण असतो? पहा, झेडपीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर मुख्य कार्यकारी अधिकारी जो आहे हा झेडपीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो. मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाचे पॉईंट देखील पाहणार आहोत. तर प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेमधून असलेला, लक्षात ठेवा, भारतीय प्रशासन सेवेमधून आलेला IAS दर्जाचा अधिकारी असतो आणि त्याची जी नेमणूक आहे किंवा बदली करण्याचा जो अधिकार आहे हा राज्य शासनाला असतो. लक्षात ठेवायचंय, जो प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो तो लक्षात ठेवा IAS दर्जाचा अधिकारी असतो आणि त्याची बदली किंवा त्याची नेमणूक करण्याचे अधिकार हे राज्य शासनाकडे असतात. आणि हे जे आहेत पहा, CEO यांची निवड जी आहे ही UPSC मार्फत करण्यात येते आणि त्यांचे फक्त नेमणूक जे आहे हे राज्य शासन करत असतं. राज्य शासनावरती प्रश्न अजून आपल्याला 2 प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत पहा करंट अफेअर्सच्या महत्त्वाने. तर सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तर पहा सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. आणि याच ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न आहे की उपमुख्यमंत्री, लक्षात ठेवायचे डेप्युटी CM जे आहेत ते आहेत देवेंद्र फडणवीस. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय 2. प्रश्न क्रमांक 8वा आहे, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक पुस्तक विचारण्यात आलेलं आहे, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. या पुस्तकाचे लेखक आपल्याला कोण आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो, लवकर लवकर कमेंट करत राहायचं आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला ग्रंथ आहे किंवा एक पुस्तक आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, यापूर्वी आपण महत्त्वाचे 100 पुस्तकं आणि त्यांची लेखकं देखील घेतलेली आहेत. तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण व्हिडिओला त्या पाहून घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा प्रश्न जर विचारला पुस्तकावरील तो जवळपास चुकण्याचे चान्सेस हे कमी असणार आहेत. तर पहा प्रश्न 9वा आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणजे डोळ्यासाठी आवश्यक किंवा डोळ्याची जी नजर आहे त्या नजरी किंवा दृष्टीसाठी आवश्यक असणारं जीवनसत्व कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर जीवनसत्व अ. पहा, म्हणजे व्हिटॅमिन A जे आहे हे डोळ्यासाठी आवश्यक असणारं आपलं महत्त्वाचं एक जीवनसत्व आहे. यामध्ये पहा आपल्याला अजून जीवनसत्व दिले आहेत. तर जीवनसत्व ड हे जे आहे हे जर आपल्याला आहारात कमी पडलं किंवा आपल्याला जर आपल्या बॉडीला जर कमी पडलं तर आपल्याला पहा मूळदूस आजार होण्याचा धोका असतो. जीवनसत्व क हे जे आहे हे जेवढे काही आपले लिंबूवर्गीय फळं आहेत किंवा आंबटवर्गीय फळं आहेत त्यामध्ये जीवनसत्व क म्हणजेच व्हिटॅमिन C जे आहे हे सर्वात जास्त असतं. आणि व्हिटॅमिन Cच्या कमतरतेमुळे पहा स्कर्वी हा आजार होतो. लक्षात ठेवा. व्हिटॅमिन ब म्हणजे जीवनसत्व ब जे आहे याच्या अभावी बेरी या नावाचा एक रोग होतो. लक्षात ठेवा, रोग आणि व्हिटॅमिन यावर देखील आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न 10वा आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आंबोली हे कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला 2-3 वर्ष बॅक टू बॅक विचारण्यात आलेला आहे. यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणतं आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, आंबोली हे जे ठिकाण आहे हे आपल्या राज्यातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे आणि हे जे आहे पहा पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. यावर प्रश्न अजून एक विचारला जातो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण, तर पहा थंड हवेचं ठिकाण देखील आंबोली आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, मराठवाडा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर परभणी. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर परभणी या जिल्ह्यामध्ये आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ. या ठिकाणी जर आपल्याला औरंगाबाद विचारलं तर बामू म्हणजेच पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ जे आहे हे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, यावर आपल्याला 2 प्रश्न महत्त्वाचे विचारले जाऊ शकतात.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, H1N1 हा विषाणू खालीलपैकी कोणत्या रोगाशी संबंधित आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. रोग आणि विषाणू यावर हा प्रश्न विचारण्यात आला आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक सी, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे पहा. स्वाईन फ्लू याचा जो विषाणू आहे तो आहे H1N1. या ठिकाणी आपल्याला अजून एक याच पद्धतीचा विचारला जातो पहा, H5N1. H5N1 हा जो आहे हा बर्ड फ्लूचा आहे. लक्षात ठेवा, बर्ड फ्लूचा विषाणू आहे H5N1 आणि H1N1 हा जो आहे हा स्वाईन फ्लूचा आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर आपल्याला करंट अफेअर्ससाठी जर प्रश्न विचारायचं झालं तर कोरोना हा विषाणू देखील विचारला जाऊ शकतो. तर कोरोना विषाणू हा जो आहे हा कोविड-19 आजाराचा विषाणू आहे. पहा, कोविड-19. प्रश्न 13 आहे, CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरली जाते? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. CH4 ही जी रासायनिक केमिकल इक्वेशन आहे किंवा केमिकल संज्ञा जी आहे ही कोणत्या वायूसाठी आहे किंवा कोणत्या वायूचं हे केमिकल नाव आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर मिथेनला CH4 असंही म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे, कावीळ हा रोग कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित असणारा रोग आहे? पहा, कावीळ. मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा आरोग्य भरतीसाठी 2021ला फेब्रुवारी महिन्यात झालेल्या. तर पहा, कावीळ हा जो रोग आहे हा मानवी अवयवाशी संबंधित आहे. तर ते अवयव कोणता आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर यकृताशी संबंधित आहे. पहा, कावीळ आजार. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे, भारताच्या नौदल प्रमुखाला काय म्हटले जाते? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा. तर भारताचे नौदल प्रमुख याला काय म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर ॲडमिरल. लक्षात ठेवायचंय, भारताच्या नौदल प्रमुखाला ॲडमिरल असं म्हटलं जातं. यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न एक विचारला जातो की भारताच्या तीनही दलाचे सरसेनापती कोण असतात? तर पहा, राष्ट्रपती हे जे आहेत या भारताच्या तीनही दलाचे सरसेनापती असतात. तर अजून एक प्रश्न आहे, सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत सध्याच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, ज्या की भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत. तर पहा, पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे भारताची? तर प्रतिभा देवी सिंग पाटील ह्या ज्या आहेत पहिल्या महिला आहेत भारतामध्ये राष्ट्रपती झालेल्या. दुसऱ्या आहेत द्रौपदी मुर्मू. आणि सध्याचे जर आपल्याला उपराष्ट्रपती विचारले तर जगदीश धनकर हे जे आहेत हे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. प्रश्न 16 आहे, जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पेशी रक्त गोठवण्यासाठी मदत करतात? मित्रांनो, हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे पहा. तर जखमेतून होणारा जो रक्तस्राव आहे म्हणजे जखमेतून रक्त वाहू लागतं ते रक्त थांबवण्यासाठी कोणत्या रक्तपेशी ज्या आहेत ह्या कोणत्या पेशी रक्त गोठवण्यासाठी मदत करतात? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर रक्तपट्टिका ज्या आहेत हे रक्त थांबवण्याचं काम करतात किंवा रक्ताला गोठवण्याचं काम करतात. पर्याय 2 रक्तपट्टिका उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, सर्वसाधारणपणे निरोगी मानवी डोळ्यांच्या दृष्टीचा टप्पा किती सेंटीमीटरचा असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर 25 सेमी. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. 25 सेंटीमीटर इतका टप्पा जो आहे दृष्टीचा हा निरोगी मानवी डोळ्याचा असतो. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, पायरेलिया आजार मानवी शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित असणारा आजार आहे? या ठिकाणी एक आजार दिलेला आहे पायरेलिया. हा जो आजार आहे हा आपल्या ह्युमन बॉडीच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, दात आणि हिरड्याशी संबंधित जो आजार आहे तो आहे पहा पायरेलिया. प्रश्न हा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचे. रोग आणि अवयव यावर हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, ग्रहांच्या लंबवर्तुळाकार कक्षेचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या संशोधकाने मांडला आहे? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा. तर ग्रहांच्या लंबवर्तुळाकार जी कक्षा आहे असा सिद्धांत कोणी मांडला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर केपलर हा जो शास्त्रज्ञ आहे. मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा. केपलर या शास्त्रज्ञाने ग्रहांचा जो लंबवर्तुळाकार कक्षा जी आहे याचा सिद्धांत मांडलेला होता. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, नर्मदा व तापी या नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहेत? पहा, 2 नद्या आहेत या ठिकाणी. एक आहे नर्मदा आणि दुसरी आहे तापी. तर या 2 नद्यांची जी खोरे आहेत ही कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा आणि ताप्या नदीची जी खोरे आहेत ही वेगवेगळी झालेली आहेत. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा आपले आजचे 20 जनरल नॉलेजचे इम्पॉर्टंट असणारे प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून मित्रांनो नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच प्रत्येक दिवसाचे करंट अफेअर्स आणि आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF नोट्स फ्रीमध्ये मिळवण्यासाठी मराठी नोकरी या आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा
टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करा आणि जे व्हेरीफाईड चॅनल असेल ते मराठी नोकरीचं ऑफिशियल चॅनल आहे. यामध्ये घेतलेले जेवढे काही प्रश्न आहेत आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, आरोग्य विभाग भरती आणि जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा पद्धतीच्या भरती आहेत त्यासाठी हे महत्त्वाचे आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.